शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून चांदवडकरांच्या कित्येक दशकांपासूनच्या स्वप्नातील शिवस्मारक आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी रुपयांचा भव्य शिवस्मारक प्रकल्प बाजारतर परिसरात साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार डॉक्टर आहेर आणि माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी विशेष प्रयत्न केले. गेल्या वर्षी बाजारतळ परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते, मात्र भूमिपूजनास विलंब होत असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. शिवजयंतीच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संदेश व्हायरल होत होता. यावर्षी भूमिपूजन झाले नाही तर शिवजयंती साजरी न करता उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता आणि याची दखल घेत प्रशासनाने तात्काळ कारवाई करत बाजारतळ परिसरातील नव्याने झालेली अतिक्रमणे हटवून जागा मोकळी केली. त्यानंतर शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या थाटामाटात भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवस्मारक आणि शिवसृष्टी प्रकल्पामुळे चांदवडच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वैभवात भर पडणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड. शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून चांदवडकरांच्या कित्येक दशकांपासूनच्या स्वप्नातील शिवस्मारक आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी रुपयांचा भव्य शिवस्मारक प्रकल्प बाजारतर परिसरात साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार डॉक्टर आहेर आणि माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी विशेष प्रयत्न केले. गेल्या वर्षी बाजारतळ परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते, मात्र भूमिपूजनास विलंब होत असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. शिवजयंतीच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संदेश व्हायरल होत होता. यावर्षी भूमिपूजन झाले नाही तर शिवजयंती साजरी न करता उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता आणि याची दखल घेत प्रशासनाने तात्काळ कारवाई करत बाजारतळ परिसरातील नव्याने झालेली अतिक्रमणे हटवून जागा मोकळी केली. त्यानंतर शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या थाटामाटात भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवस्मारक आणि शिवसृष्टी प्रकल्पामुळे चांदवडच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वैभवात भर पडणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड. शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून चांदवडकरांच्या कित्येक दशकांपासूनच्या स्वप्नातील शिवस्मारक आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी रुपयांचा भव्य शिवस्मारक प्रकल्प बाजारतर परिसरात साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार डॉक्टर आहेर आणि माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी विशेष प्रयत्न केले. गेल्या वर्षी बाजारतळ परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते, मात्र भूमिपूजनास विलंब होत असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. शिवजयंतीच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संदेश व्हायरल होत होता.